मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी मध्यरात्रीपासून उपोषण सुरू केले आहे। यावर गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत, मला वाटतं जे नियमात आहे तेच सरकार करू शकतं, नियमबाह्य करू शकत नाही आणि काही कोर्टही त्याला मान्यता देणार नाही। आमची प्रामाणिक इच्छा आहे, प्रामाणिक भूमिका आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशी प्रतिक्रिया नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। जो नियमात आहे ते सरकार करू शकतं, नियमबाह्य आम्ही काहीच करू शकत नाही आणि कोर्ट त्याला मान्यता देणार नाही। आमची प्रामाणिक इच्छा आहे, प्रामाणिक भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। तिथल्या तरुण जे विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना त्या ठिकाणी निश्चित त्या सगळ्या गोष्टींचा फायदा मिळाला पाहिजे। आता तो कसा द्यायचा, कुठल्या माध्यमातून द्यायचा, हा विषय थोडा कायद्याच्या कसोटीत बसूनच करावा लागेल ना। अन्यथा काही आम्ही निर्णय केला आणि तो उद्या कोर्टाने फेकून दिला तर मग करणार काय समजा। म्हणून मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय याकडे लक्ष देत आहेत, आमचं सर्व शासन उपमुख्यमंत्री लक्ष घालत आहेत आणि नियमात बसणारं आरक्षण आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत। मला वाटतं ते 10% आरक्षण देऊन विधानसभेचं सत्र घेऊन आम्ही ते दिलेलंही आहे,